आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलं का, एकटाच जेवायला बसल्यात मॅडम. तिच्या नादाला कोण लागलं? वाटलं नव्हतं ना ही अशी असेल. नाहीतर काय, अशा मुलींना ना वाईटच टाकलं पाहिजे. स्वतः तोंड काळं करून येतील आणि आपल्याला मात्र बंधनात टाकतील. आता यांच्यामुळे आपल्यावर बारीक लक्ष राहील सगळ्यांचं. सगळ्यांवर बंधनं टाकून आरामात जेवायला बसले. हे काही बरोबर नाही. मला नाही वाटत तिला चांगलाच धडा शिकवायला हवा. हो ना मॅम, खरं बघा हिच्याकडे काही झालंच नाही अशी जेवायला बसली. एका पैशाची लाज नाही यायला. चला, मी एक चॅलेंज देते तुम्हाला. जी कोणी आत्ता तिच्या इथे जाऊन तिचा डबा पाडेल तिला माझ्या मेकअप बॉक्स मधली एक लिपस्टिक गिफ्ट करणार मी. चालेल ना मॅम, मी अशी जाऊन काम करून येईल बघा. पण तुम्ही तुमचं प्रॉमिस लक्षात ठेवाल ना? डन. हे काम झालं की माझ्या रूम मध्ये यायचं आणि माझ्या मेकअप बॉक्स मधली तुला आवडेल ती लिपस्टिक घ्यायची. चालेल. अगं सॉरी स्वानंदी, मी ना ग्लास घ्यायला आले होते. कसा धक्का लागला कळलंच नाही मला. सॉरी. हॅलो स्वानंदी, डबा खाल्लात? आवडला? फक्त नाही म्हणजे छान होतं, टेस्टी होतं, मजा आली असं काहीच नाही. भाजी नाही ना आवडली? नाही नाही, तसं नाही. आवडली, छान होतं, टेस्टी होतं. मी चाटून पुसून खाल्ला डबा. मग फक्त इतकीच प्रतिक्रिया? अच्छा, आलं लक्षात. डबा खाऊन घरची आठवण आली ना? स्वानंदी, असंच असतं. म्हणजे अन्न सगळीकडे सारखंच, पण आपल्या घरी आपल्या माणसाने जर एखादा पदार्थ बनवला तर त्यात प्रेमाची, मायेची चव उतरते. हो ना? खीर
तुझ्यासाठी. खरंय मनी साहेब. आता तुम्हाला हे काही विशेष वाटणार नाही, कारण तुम्ही आईच्या हातचं जेवत आलाय. पण मी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे स्वानंदी. घरचं जेवण म्हणजे त्या घरच्या जेवणाची चव माझ्या हातात उतरावी म्हणून तरसत होतो मी अक्षरशः. कसं असतं ना की आई असते आपल्याला शिकवायला, तेव्हा आपल्या हातात घरच्या अन्नाचीच नाही तर आईच्या करण्याची चव सुद्धा उतरते. एक प्रकारचा डीएनए असतो आपल्याला आईशी जोडणारा. माझ्या बाबतीत मग मी आट्टाला भेटलो. मला असं झालं की अशी कशी आपल्या हातात घरच्या अन्नाची चव येत नाही. मग मी एक काम केलं. काय केलं? आमच्या सरपोतदारांच्या घराशेजारी एक खानावळ होती. त्या माऊलीने खानावळ चालवताना कधीच चाल ढकल केलेली मला आठवत नाही. तव्यावर जे काय असेल गरम गरम पोळी भाकरी त्या मायेने आम्हाला ताटात वाढायच्या. मावशींना मूल नव्हतं आणि आम्ही खानावळीत जाणाऱ्या सगळ्या मुलांवर त्या माया करायच्या, प्रेम करायच्या. मी त्यांच्याकडून सगळा स्वयंपाक शिकून घेतला. एक गंमत सांगतो, सिक्रेट आहे, कोणाला सांगू नका. मी खानावळीत त्यांना स्वयंपाक करायला मदत सुद्धा केली. मला आवडायचं. काय सांगताय? हो पण तुम्ही तर सरपोतदार साहेबांच्या घरी राहायचे ना, तिकडच जेवायचे ना. मग हो, पण कधी कधी ते उपकाराचं अन्न घशाखाली उतरायचं नाही. मग काय, मग तडक मावशींची खानावळ गाठायची, 40 रुपयात पोटभर आणि मनभर जेवायचं. सॉरी मनी सर, मी तुमच्या आठवणी जाग्या केल्या ना. अहो सॉरी काय, चालायचंच, आयुष्य आहे. नियतीने दिलेल्या दुःखावर समजुतीची फुंकर मारायला शिकलोय मी. हा बरं, सांगायचा मुद्दा हा की घरच्या जेवणाची चव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटा प्रयत्न होता. तुम्हाला आवडली ना चव, झालं तर मग. तुमची काळजी पोहोचली माझ्यापर्यंत. मणी सर, आज खूप दिवसानंतर पोटभर जेवले बरं का. ठेवते हा.